तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अथर्व काटे मोटो व्लॉग्स. आणि आज आपण घेऊन आलो एक अशी कार जी अमेरिकन आहे. अमेरिकन कार म्हणजे नक्की कोणती असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर ही आहे ती अमेरिकन कार जी आहे जीप कंपास नायटिगल ॲडिशन. अमेरिकन, प्युअर अमेरिकन व्हेकल आहे ही. संग्राम मोरेनी ची गाडी आणली आहे आपल्याला रिव्ह्यू करण्यासाठी. सुरुवात करूया आपण मेन इंजिन पासून, जे म्हणतो आपण. हिचं थोडंसं वियर्ड आहे हिचं, आणि भयंकर जड आहे, भयंकर जड आहे. ही आहे जीप टर्बो डिझेल. बेसिकली ही 2 लिटर आहे, 2000 cc मल्टीजेट सोर्स फ्रॉम फियाट. हाच इंजिन तुम्हाला हॅरियरमध्ये, हेक्टरमध्ये, हेक्टर प्लसमध्ये, अजून अशा 2-4 गाड्या ज्यांच्यामध्ये हा इंजिन बघायला मिळेल तुम्हाला. इंजिन थोडंसं ड्रायव्हर फोकस्ड आहे, माग आहे वेट डिस्ट्रीब्युशनसाठी, विच इज नाईस. मग बाकीचे एअर इनटेक वगैरे झालं नॉर्मल आपले नेहमीचे स्टफ. आता आपण फ्रंट लुकवर येऊया. तर फ्रंटमध्ये सिग्नेचर 7 स्लॉट ग्रिल ह्याला म्हणतात. हा ओरिजिनल 7 स्लॉटचं हे झाले हेडलाईट्स, प्युअर LED आहेत. त्यानंतर DRL ही. हा फॉग लाईट आहे, हॅलोजन आहे, आणि इंडिकेटर हॅलोजन आहे. फ्रंटला पार्किंग सेन्सर्स वगैरे नाही आहे, पण इनेच आपल्याला एरोडायनॅमिकवाले वायपर्स दिलेत. साईडने जर बघितलं तर गाडी साईडने अशी दिसते. जीप कंपास लिहिलेलं आहे, फक्त कंपास लिहिलं आहे. मागच्या बाजूला आलं तर इथं डिक्की उघडायचं आहे. हे इथं तुम्ही डिक्की उघडू शकता. बेसिकली हँडल आहे खाली. हे 480 लिटर्सचं बूट स्पेस आहे आणि युजेबल आहे. म्हणजे फ्लॅट असल्यामुळे आहे ना, तुम्ही इझिली काही पण ठेवू शकता, काढू शकता. स्टेपनीची साईज आहे ना 125/65 R16 आहे, 16 इंचेस. म्हणजे हा सेवर आहे. लेटेस्टमध्ये टॉप एंडमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक टेलगेट मिळतं बेसिकली. तर आपलं डिझेल भरायचं, पॅसिव्ह एंट्री म्हणजे बटन दाबून गाडी लॉक अनलॉक होती. ह्याची लेंथ 4408 mm अशी लेंथ आहे. 2 टायरमधला डिस्टन्स म्हणजे व्हील बेस आहे 2630 आणि हाईट आणि बाकीचं मी तुम्हाला मेन्शन करतोच आहे. गाडी मस्त आहे. ड्रायव्हिंग कशी आहे ह्याचं मी तुम्हाला दाखवतोच. आधी इंटिरियर बघूया आपण. तर आता आपण गाडीच्या आतमध्ये बसून बघूया. अमेरिकन कार्सची किंवा जर्मन झाली तर ह्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य काय आहे, तर हा जो दरवाजा असतो ना, ह्या दरवाजाच्या आवाजावरूनच कळतं की काय क्वालिटीची गाडी असं नाही. हे बघा आवाज कसला येतोय भारी. हा असा दरवाजा दिसतो बेसिकली. ह्याच्यामध्ये 1 लिटरची बॉटल ठेवू शकतो. इथं ग्रॅब हँडल आहे, हे मस्त दिलं आहे. हे फुल मेटॅलिक आहे. डोर हँडल्स हे पण मेटॅलिक आहे. 1 टच डाऊन 1 टच अप आहे. आणि मेन म्हणजे सगळ्या काचा 1 टच डाऊन 1 टच अप आहेत. आता आपण गाडीत बसून बघूया मागच्या सीटला. आता हे सीट पुढे घेतलेलं आहे बऱ्यापैकी, त्यामुळे जागा भरपूर आहे. पण मागं जेव्हा असलं ना त्यावेळेला पण प्रॉपर एकदम जागा, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर इथं एक सेंटर आर्मरेस्ट आहे असं, त्याच्यात कप होल्डर्स आहेत आणि इथं मध्ये तुम्ही फोन वगैरे ठेवू शकता, अशी जागा आहे. थोडेसे स्कूप्ड आउट आहेत, जास्त नाही आहेत. म्हणजे असे थोडेसे यू शेपमध्ये. इथं तुम्ही बघू शकता हे अँगल, हा जो अँगल आहे ना तो अँगल मी म्हणतोय. तर ह्यामध्ये तुम्ही मॅगझिन होल्डर, पेपर्स वगैरे काय पण ठेवू शकता. इथं आपल्याला AC वेंट्स आहेत आणि खाली USB टाईप A आहे. इथं एक हुक आहे, एक हँडल आहे, मस्त हँडल आहे. पण लाईट येल्लो, सगळ्या अख्ख्या लाईट्स येल्लो आहेत. त्याचे स्विचेस आय गेस, हां स्विच पण इथंच आहे. असं दाबले की चालू बंद होतात याच साईडनी. मागून बसून असं दिसतं. अंडर थाय सपोर्ट जो आहे ठीक आहे, कम्फर्ट आहे. म्हणजे अपराईट आहे थोडं, असं खूप असं नाही आहे, खूप असं पण नाही आहे. म्हणजे असं एक थोडंसं असं आहे जे कम्फर्टेबल आहे. बट लॉंग रनसाठी मला तर नाही वाटत तेवढं कम्फर्टेबल असतील. थोडंसं आपल्यालाच असं ॲडजस्ट करावं लागेल स्वतःला. त्यानंतर फ्रंट ड्रायव्हर्ससाठी आपल्याला इकडं दोघांसाठी आहे, दोन्हीकडे आहेत. सीट बेल्ट ॲडजस्टर आहे हा. तर मागच्यांना सीट बेल्ट दिलेला आहे या साईडला, दोन्ही साईडला, आणि मधल्याला पण आहे. मधल्याला तुम्ही फक्त अडकू शकता या साईडनी. सो सीट बेल्ट आहेत. आपले जे हेडरेस्ट आहेत ते ॲडजस्टेबल आहेत, मध्ये येत नाही, 2च आहेत. सो बेसिकली जीप इज ट्राईंग टू से ही 4 सीटर आहे, बट भरपूर जागा आहे, 5 जण आरामात बसू शकतात गाडीमध्ये. आवाज ऐका परत. दिस इज लव्ह. जर फ्रंटला बसून बघूया ड्रायव्हरकडं आणि फीचर्स काय काय ते एक्सप्लोअर करूया. तर सुरुवात आपण इथनंच करूया. ऑटो अप, ऑटो डाऊन सगळे 4च्या 4. लॉक अनलॉक, त्यानंतर विंडोज चाइल्ड लॉक. त्यानंतर हे इंटरेस्टिंग आहे, हे मी फर्स्ट टाईम बघितले. ह्याच्यामध्ये ना हे L ह्या साईडला, हो म्हणजे सेंटरला, आणि राईट म्हणजे राईट मिरर ॲडजस्ट करायचं असेल तर, आणि त्या साईडला हे बटन्स आहेत. युनिक डिझाईन आहे, हे मला फार आवडलं आहे. त्यानंतर स्पीकरचा इथं ट्विटर नाही आहे.
1 लिटर बॉटल बसेल आणि इथं पण 500 ml ची बॉटल बसेल. गाडीच्या आतमध्ये एंट्री करण्याआधी आपल्याला हेडलाईटचे कंट्रोल दिसतात. सो हेडलाईटचा हा कंट्रोल आहे, हा आहे फॉगलाईटसाठी, हा रेअर फॉगलाईटसाठी, हे हेडलाईट लेवलर आणि हे आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचं लाईटची सेटिंग, इंटेन्सिटी सेटिंग. त्यानंतर हे तर तुम्ही बघू शकता गाडी चालू बंद करण्याचं सिस्टम ह्या साईडला दिलेली आहे. एअर वेंट्स पियानो ब्लॅक फिनिशमध्ये, त्याला साईडने मेटलचा टच, क्रोमचा फिनिश. गाडीच्या आतमध्ये बसल्यानंतर स्टेअरिंग असं दिसतं. दरवाजाचा थड आहे का, इतका परफेक्ट ॲक्युरेट आहे ना, नेक्स्ट लेवल. गाडी आपण स्टार्ट करूया. हे असं दिसतं, हे जीप लिहिलेलं येतं, दोन्ही साईडला येतं. परत आता मी तुम्हाला चालू करून दाखवतो कसं दिसतं हे. दिस इज इपिक. ज्यांच्याकडे जर्मन व्हेकल आहे त्यांना सवय, ह्या साईडला आपल्याकडं हेडलाईट कंट्रोल्स आणि इंडिकेटरचे कंट्रोल्स असतात, पण ह्या गाडीमध्ये ह्या साईडला वायपरचे कंट्रोल्स आहेत. पुढच्या मागचे वायपर्स इथनं कंट्रोल होतात आणि ह्या साईडला दिले ह्यांनी इंडिकेटर आहे 5 लाईट्स. वरती इंडिकेटर राईटला, खालचा लेफ्टला आणि समोर मारलं तर 5 लाईट्स. स्टेअरिंग व्हील सिम्पल आहे, मस्त आहे आणि राऊंडेड आहे. हा लेदरवालं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं हे जे कंट्रोल्स आहेत ना, ह्या साईडचे सगळे कंट्रोल्स या MIDचे आहेत, म्हणजे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे आहेत बेसिकली. हे सगळे कंट्रोल्स आहेत, फोन उचलायचे वगैरे, व्हॉइस कमांड. या साईडला डमीज आहेत. हे ॲक्च्युली क्रूज कंट्रोल वगैरेसाठी येतं ह्या साईडला. आता आपल्याकडं काहीच फंक्शन नाही आहे, त्यामुळे ब्लँक आहेत. त्यानंतर गाडीच्या स्टेअरिंगच्या बॅकसाईडला, म्हणजे स्टेअरिंगच्या बॅकसाईडला पण आहेत ना 2 कंट्रोल्स आहेत. ह्या साईडला ह्याच्या मागच कंट्रोल आहेत, जे सोर्स चेंज करायचं असेल तर इथं मागं बटन आहे. ह्या साईडला जे बटन्स आहेत ह्याच्यानी तुम्ही व्हॉइस कमी जास्त करू शकता आणि मधलं बटन दाबले की म्यूट करू शकता. सो बेसिकली असे फीचर्स आहेत. स्टेअरिंग व्हीललाच एवढे फीचर्स आहेत. बेस मॉडेल आहे हा, बेस मॉडेलला एवढे फीचर्स असू शकतात. तर विचार करा की टॉप मॉडेल आणि जे अमेरिकन मार्केटमध्ये जे गाड्या आहेत ते किती भारी असतील. त्यानंतर आपण इथं बघूया, या साईडला लाईटचे प्लेसमेंट्स आहेत पण लाईट नाही लागत. सो काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, किंवा ह्या गाडीला तो फंक्शन नाही की इथं लाईट लागतील. हा आहे आपला रेअर मिरर मॅन्युअल आहे. ह्या इंटिरियर लाईट्समध्ये एक सिंगल असे चालू करू शकता. सगळे लाईट चालू करायचा हा बटन आहे, सेंटरला ठेवले दरवाजा उघडल्यावर लागतो आणि ऑफ म्हणजे ऑफ, प्रॉपर ऑफ. टॉप मॉडेलमध्ये सनरूफ येतो, तर सनरूफचं बटन इथं असायचं, आपल्या या गाडीमध्ये येत नाही. सो तर हे आहेत कप होल्डर्स, इथं 2 आहे. त्यानंतर हे जे आर्मरेस्ट आहे ना, हे पण भारी आहे की हे तुम्ही स्लाइड करू शकता. तर हे कंपनी फिटेड आहे आणि ह्याच्या खाली पण स्टोरेज आहे. हा जीपचा जो लोगो आहे ना, एकदम भारी आहे. त्यानंतर MID राहिली आहे. सुरुवात आपण इथूनच करूया. हे रेंज, रिअल टाइम मायलेज किती ते दाखवते. व्हेकल इन्फो. त्यानंतर हे डिजिटल स्पीडोमीटर आहे, ह्याच्याने तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊ शकता. हे ट्रिप मीटर आहे. ऑडिओ मेसेजेस, काय मेसेज आले तर ते इथं कळतात. स्क्रीनचं सेटअप हे समथिंग डिफरंट आहे, म्हणजे भरपूर ऑप्शन्स आहेत, तुम्ही काय पण करू शकता ह्याला. डेट टाईप, आउटसाईड टेम्परेचर वगैरे बघण्यासाठी आहे. तर बेसिकली इथनं तुम्ही ह्याला सेट करू शकता. चालत्या गाडीत जर तुम्हाला ह्याचं सेटिंगमध्ये जाऊन नाही करायचं तर मॅन्युअली तुम्ही कंट्रोल करू शकता. म्हणजे तुम्ही गाडी चालवताना डिस्ट्रॅक्ट न होऊ ह्यासाठी ह्यांनी इथं फंक्शन दिले. दिस इज सो युनिक. मला समजायला वेळ लागला की हे काय. एवढ्या गाड्यांमध्ये मी ऑलरेडी बसलेलो आहे, स्टील कळालं नाही. सो दिस इज समथिंग युनिक. या साईडला फ्युल मीटर आहे, टेम्परेचर मीटर, ॲनालॉगचं स्पीडोमीटर आणि RPM मीटर. स्टार्टिंगला नॉर्मल जेव्हा रेव्ह करतो तुम्ही 3000 RPM पर्यंत रेव्ह होते, 2800 टू बी प्रिसाईज. आणि जो लॉन्च केल्यानंतर म्हणजे तुम्ही एकदा गाडी चालवायला सुरुवात केली तर 4500 पर्यंत गाडी रेव्ह होती. आणि तिथं मार्क पण तसा दिलेला आहे. हिचं जेवढं लालपर्यंत आहे तेवढी गाडी जाणार, लाल एरियामध्ये जाणार नाही. परफेक्टली दिले, द्यायचं म्हणून दिलेलं नाही आहे. सो दिस इज ऑल्सो नाईस. ह्या मिररचं वैशिष्ट्य असं आहे की हे कॉन्व्हेक्स आहे, म्हणजे हे ब्लाइंड जे लोक लावतात ना छोटंसं ते ब्लाइंड स्पॉट्सचं एक आरसा असतो, तो बेसिकली ह्या गाडीला त्याची गरजच नाही आहे. ही जी लाईन दिसते ना, ही लाईन आहे बेसिकली ह्याला डिवाइड 2 ह्याच्यामध्ये कन्वर्ट करते. हे आहे नॉर्मल, आपलं नॉर्मल आरसा आहे आणि हा कॉन्व्हेक्सवाला आहे. हे फक्त मोठ्या गाड्यांना मिळतं, मर्सिडीज, BMW वगैरे अशा गाड्यांना. त्यानंतर ह्याचा आपण आता वायपरचा स्प्रे वगैरे बघूया कसा आहे. हँडल तुमच्याकडे ओढले की इथं बेसिकली प्रेशर पण भरपूर आहे, तर हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर हेडलाईटचा जो थ्रो आहे तो जबरदस्त आहे. ह्या साईडला पण एक स्टोरेज स्पेस दिलेली आहे नेटवालं पॅसेंजरसाठी. 4 लोक आरामात बसू शकतात. 5व्या माणसाला कम्फर्ट नाही आहे जर तुम्ही बसवायला गेले तर. सो दिस इज इट. इकडे तुम्हाला आउटसाईड टेम्परेचर, त्यानंतर हे सगळं ऑप्शन्स आहेत बेसिकली. टाईम वगैरे, इथं कुठलं तुमचं मीडियामध्ये कुठलं गाणं वगैरे चालू आहे ते इथं दिसतं वरती. गाडीमध्ये आवाज कसा आहे, म्हणजे
गाणं कसं वाजतं ते बघूया, म्हणजे स्पीकर वगैरे क्वालिटी कशी आहे. As you fade away, as you fade away. साऊंड कंपनीचे आहेत पण तरी पण चांगले वाजतात, असं कुठल्या म्हणजे हर्बन कार्डिओ किंवा बोस वगैरेचे नाही आहेत, बट स्टील खूप भारी वाजतात, मस्त आहेत एकदम. तर ओव्हरऑल दिस इज इट, दिस इज दी व्हेकल आणि कम्फर्टेबल आहे. आता आपण ड्रायव्हिंग ब्लॉककडे जाऊया. हे जो आवाज येतो हा सीट बेल्टसाठी आहे, की तुम्ही सीट बेल्ट लावला नसेल तर हा असा आवाज येतो. आणि प्रत्येकाने सीट बेल्ट लावावे, दिस इज मस्ट, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. गाडीचं पिकअप जबरदस्त आहे, गाडी प्रॉपर खेचती, भीती नाही देत. पण तुम्ही गाडीचं स्पीड एस्टिमेटच करू नाही शकत अनटिल अँड अनलेस तुम्ही स्पीडोमीटरकडे बघताय. गाडी एवढी डायनॅमिकली स्टेबल गाडी आहे. हा असा कारचा हॉर्न आहे. आपण टर्निंग रेडियस चेक करूया आता गाडीचा. मागं पुढं कोण आहे का बघून स्लोली आपली टर्निंग रेडियस ॲव्हरेज आहे प्रत्येक गाडी, म्हणजे नॉर्मल कुठली गाडी जशी टर्न मारती ह्या साईजची तसंच आहे. जास्त लांब पण नाही, जास्त जवळ पण नाही, परफेक्ट आहे टर्निंग रेडियस गाडीचा. गाडीचा प्रेझेन्स जो म्हणतो ना, रोड प्रेझेन्स, तो पण चांगला आहे. सोफिस्टिकेटेड लोकांची गाडी ही, खूप ज्यांना ॲक्च्युली ड्रायव्हिंग आवडतं, ज्यांना गाड्यांबद्दल कळतं, त्या लोकांसाठी ही गाडी आहे. म्हणजे ती लोक ही गाडी प्रेफर करू शकतात. तुम्हाला आत्ता आरसा ऑब्झर्व होतोय का नाही मला माहीत नाही, बट स्टील तुम्ही जर दिसत असेल तर तुम्ही नोटीस करू शकता की दोन वेगळे वेगळे व्ह्यूज दिसतात त्या आरशांमध्ये. सो आपण आता इथं ब्रेकिंग चेक करूया गाडीचं, गाडी किती पटकन थांबते. आपण गाडी ऑलमोस्ट आता 50ला आहे. हे सडन ब्रेक्स मारतोय, वी रेडी 55च्या स्पीडला, तरी अर्जंट नाही लावले मी. कॅमेराबद्दल सांगायचं राहिले. सो कॅमेराला रिव्हर्स कॅमेरा जो आहे त्याची क्वालिटी ठीक आहे, पण ॲडॅप्टिव्ह आहे. सो दॅट्स +1 आणि +-1. थांबली, लाईट्स नाही लागले. ओके, मला वाटलं लाईट्स लागतात त्या गाडीत. भाई त्या गाडीवर काय लिहिले बघ, आपलेच गद्दार भाई. सत्य आहे भाई, काही विषय नाही. आता आपण गाडी लॉन्च करतोय. लॉन्च करण्यासाठी गाडी फर्स्ट गिअरवर, AC ऑफ, त्यानंतर ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ. रस्ता जसा क्लिअर होईल तसं मी लॉन्च करणार. RPM लिमिट गाडीचं. सेकंड गिअरला 80. तरी व्हील स्क्रेचिंग नाही झालेलं आहे, कारण पूर्णपणे ट्रॅक्शन ऑफ झालं आहे. बट स्टील अजून हार्ड लॉन्च केली की चाकं आपले स्क्रीच करतील. स्टेअरिंग लाईट आहे आणि जसं तुम्ही स्पीड वाढतो तसं हेवी होत जातं. स्टेअरिंग नाहीच आहे बेसिकली. सस्पेन्शन थोडंसं स्टिफ आहे स्टार्टिंगला. असे लो स्पीडला सस्पेन्शन गाडीच्या आतमध्ये हादरे येतात ते प्रॉपर, म्हणजे एवढे पण नाही येते की जसं एकदम स्पोर्ट्स कार सारखं वगैरे, बट SUVच्या हिशोबाने आहे. थोडंसं गाडी स्टिफ असल्यामुळे थोडेसे झटके लागतात ते. पण ओव्हरऑल जसं तुमचं स्पीड वाढत जातो तसं एकदम ग्लाईड करते गाडी. ते सस्पेन्शन एकदमच भारी होत जातं. ऑब्व्हियसली इट्स अ अमेरिकन व्हेकल, सो मला स्पीड्स म्हणजे हाय स्पीड स्टॅबिलिटी वगैरे एकदम व्यवस्थित आहे. कॉर्नरिंगला पण बघा, आता मी 100मध्ये ऑलमोस्ट म्हणजे जबरदस्त टर्न घेतला आहे. हा 60 स्पीडला होतो. टर्निंगला पण टेन्शन नाही. गाडीचं इंजिनबद्दल बोलायचं झालं तर ही 2 लिटर मल्टीजेट डिझेल इंजिन आहे. मॅन्युअल गेअरबॉक्स आहे. गाडी बघू शकता मॅन्युअल आहे ही. ऑलमोस्ट 170 हॉर्स पॉवर, 320 न्यूटन मीटर्स ऑफ टॉर्क. हे सगळं हॅरियर त्यानंतर हेक्टरला हेच इंजिन वापरलं जातं. पण ह्या गाडीसाठी स्पेसिफिकली हे इंजिन का सुटेबल आहे, कारण गाडीची डायमेन्शन्स कमी आहे.
कम्पेअर्ड टू त्या दुसऱ्या गाड्यांपेक्षा. आणि पॉवर जास्त प्रोड्यूस करते, म्हणजे पॉवर टू वेट रेशिओ ह्या गाडीचं खूप चांगलं आहे. त्यामुळे ही गाडी जास्त फास्ट पण आहे आणि पिकअप तुम्हाला ह्या गाडीत जास्त जाणवतो. आणि इझी टू ड्राईव्ह पण आहे, ही खूप इझी टू ड्राईव्ह आहे. ब्रेकिंग पण ऑब्व्हियसली लगेच जागेवर थांबते गाडी. हिचं ब्रेक पॉईंट थोडंसं वेगळं आहे, म्हणजे मला यूज टू व्हायला थोडासा वेळ लागला, बट चांगलं आहे. ब्रेकिंग पण पॉवर एकदम व्यवस्थित आहे. क्लच गाडीचा खूप म्हणजे ठीक आहे, 2 लिटरच्या हिशोबाने सॉफ्ट आहे ह्या गाडीचं तरी, बट हार्ड आहे म्हणजे कम्पेअर्ड टू पेट्रोल आणि दुसरे क्रेटा किंवा सेल्टॉस 1.5 लिटरचे इंजिनशी, डिझेल इंजिनचे क्लच हार्डच असतात, म्हणजे थोडंसं पाय दुखतोच तुमचा. आणि गेअर म्हणजे एकदम स्वीटली शिफ्ट होतात, एकदम म्हणजे असं प्रेमाने एकदम. किती पण तुम्ही ताकद लावून किंवा किती पण फास्टली हे करा, बट एकदम मक्खन प्रॉपर मक्खन आहेत. आणि आपलं OG स्पीडोमीटर ॲनालॉग स्पीडोमीटर इज भाई प्रेम, लिटरल प्रेम आहे भाई. पिकअप बघा, 4th गिअर, 3rd गिअर, 40चं स्पीड होतं 3rd गिअरला, आणि आता डायरेक्ट ऑलमोस्ट 80. तर गाईज NVH लेवल बघितलं म्हणजे बाहेरचा आवाज गाडीच्या आतमध्ये किती येतो, तर लिटरली काहीच नाही. लेट टायरचा नॉईज होतोय, ते पण ऑब्व्हियसली येतोच प्रत्येक गाडीत. आणि आम्ही गाणे नाही लावले असतं तर काहीच कळालं नसतं. आणि हॉर्न लाऊड आहे बरं का, म्हणजे समोरच्याला इरिटेट होईन असा हॉर्न आहे गाडीला, पण आतमध्ये काहीच वाटत नाही. एवढे चांगले NVH लेवल्स आहेत. इंजिनचा आवाज पण येत नाही. आणि ॲक्सिलरेशन गाडीचं खूप लिनियर आहे, म्हणजे असे झटके मारत नाही किंवा असं तुम्ही किती पण पुल करायचा प्रयत्न केला ना, तो डिझेलचं किंवा टर्बोचं कसं ते असा एक झटका लागतो, तसा झटका लागत नाही या गाडीत. लिनियरली स्पीड इन्क्रीज होती, विच इज फाईन, बट मजा नाही येत एवढी. म्हणजे जेवढं डिझेल गाड्या खेचताना माणूस पार असा मागचा जातो, तसा फील या गाडीला येत नाही. पण ऑब्व्हियसली आता ज्यांच्याकडे जीप आहे ते गाडी खेचतच नाही, ते मोस्टली हायवे स्टॅबिलिटी वगैरेसाठीच हे करतात, रश ड्रायव्हर नाही आहेत. त्यामुळं इट्स फाईन, इट्स ओके. गाडीचे डायमेन्शन्स प्रोपोर्शनमध्ये आहेत, एकदम प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये आहेत. आणि ह्याचं सर्वात वियर्ड पार्ट, दिस इज नॉट अ नॉर्मल रेग्युलर इंडियन कार, इट्स अ अमेरिकन कार. सो हिचे सगळे कंट्रोल्स अपोजिट आहेत. लॉंग राईडसाठी कम्फर्टेबल आहे गाडी, बिनधास्त किती पण लांब घेऊन जाऊ शकता, ह्याला काही टेन्शन नाही. फक्त ऑब्व्हियसली म्हणजे तुम्ही लय लांब चालले 4-5 हजार किलोमीटर किंवा 10,000 किलोमीटर, तर तुम्हाला प्रत्येक सर्व्हिसिंगला प्रॉब्लेम येईल, कारण सर्व्हिस सेंटर कमी आहेत. बट ठीक आहेत, म्हणजे आता वाढलेत. बाउन्सी नाही आहे, स्टेबल आहे, बट हार्ड आहे, म्हणजे जाणवतं खड्डे. तरी ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ नव्हता आणि हे नव्हतं ऑन, काय ते AC ऑफ नव्हता. बट आतमध्ये असे व्हायब्रेशन नाही जाणवल्या, फक्त टायर स्लिप झाले, आवाज आला फक्त, ते पण खूप कमी आवाज आला. सो गाईज आपण आता परत एकदा लॉन्च करतोय. फर्स्ट गिअर टाकलाय, AC ऑफ आहे, ट्रॅक्शन कंट्रोल ऑन केलेलं आहे. रेविंग टिल 3000 RPM. बस सेफ्टी फर्स्ट. त्यानंतर आपण आता मागच्या सीटवरती बसून पण एकदा चेक करूया की गाडी कशी आहे. संग्राम आपल्यासाठी गाडी चालवतोय. तुम्हाला आता मी कम्फर्टचं सांगतो. गाडीची जी विंडो लाईन आहे ती परफेक्ट लेवलला आहे, जास्त वर नाही जास्त खाली नाही, त्याच्याने मोठी पण म्हणजे प्रॉपर साईज आहे. सो हे ऑटो डाऊनचं फीचर आहे आणि पूर्णपणे खाली जाते. सीट फर्म आहे, खूप स्टिफ नाही, खूप सॉफ्ट नाही. लॉंग टर्मसाठी, लॉंग डिस्टन्स ह्याच्यासाठी एकदम परफेक्ट सीट्स आहे, म्हणजे हे रेकमेंडेड असतात. आणि याची डिझाईन जी आहे ना, ही स्पेसिफिकली तुम्हाला अंडर थाय सपोर्टसाठी एनहान्स करते बेसिकली, अशी आहे. सेफ्टी, आजकाल लोक म्हणतात सेफ्टी भाई टाटाशिवाय विषय नाही. पण एकदा ही गाडीचा पत्रा बघा तुम्ही, बोनेटच किती जड आहे गाडीचं, दरवाजे किती जड आहेत, टेलगेट किती जड आहे. त्यानंतर मग आपण टाटाचं बघूया, कारण
म्हणजे नो डाऊट टाटा 5 स्टार रेटेड आहे, तिचं पण पत्र डेंजर आहे, पण हिचं पण तेवढंच डेंजर आहे. दोन्ही सेफ्टी वाईज खूप चांगल्या गाडी आहेत. तुम्ही नॉट गोईंग फॉर अ टाटा अँड बाईंग अ जीप इज अ बेटर ऑप्शन एनी डे. दॅट्स माय पर्सनल ओपिनियन. आणि म्हणजे ऑब्व्हियसली प्रत्येक गाडीमध्ये प्लस आहे, डाऊन्स आहेत. हॅरियर किंवा कुठली टाटाची ह्या सेगमेंटमधली गाडी, तिचं ग्राउंड क्लिअरन्स चांगलंच आहे ह्या गाडीपेक्षा. तिचे फीचर्स ह्या गाडीपेक्षा खूप जास्त आहेत, कारण टाटा लोकांचं ऐकते, कन्झ्युमर्सचं ऐकते गाडी बनवताना. जनरल असं विकायची म्हणून विकत नाही टाटा कुठली गाडी, किंवा महिंद्रा पण तसं ह्या गाडीचं नाही. हे ग्लोबल लेवलला विकली जाते ही गाडी. त्यामुळं हिचे एकदम जेवढे नेसेसरी फीचर आहेत, जेवढे लागतात तेवढेच दिलेत. बेस्ट मॉडेल असून पण एवढे फीचर्स दिलेत त्या गाडीमध्ये, तर विचार करा टॉप एंडमध्ये किती फीचर्स असतील ह्या गाडीमध्ये. पण नाईटला विजिबिलिटी वगैरेचा काही प्रॉब्लेमच नाही, कारण ऑब्व्हियसली हेडलाईट्सच एवढे भारी आहेत. LED आहेत, पण येलो लाईट्स आहेत. प्रोजेक्टर आहेत फ्रंटला. थोडंसं एक रॅपिड फायर क्वेश्चन्स विथ संग्राम मोरे. संग्राम, तर तुला काय वाटतं, कुठल्या एज ग्रुपसाठी ही गाडी तू सांगशील की ही कोणी चालवावी, कुठल्या लोकांनी प्रेफर करावी? असं काही नाही, सगळेच चालू शकतात ती गाडी. ओके. स्पेसिफिक एज ग्रुप नाही आहे. थोडा क्लच हार्ड आहे, तर ज्यांना नीचा प्रॉब्लेम आहे, नाही तर ज्यांना लेगचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी एकदा ट्राय करावी गाडी घ्यायच्या पहिले. नाही तर मग ऑटोमॅटिक ऑप्शन आहे. हो. ओके. बाकी कुठलाही एज ग्रुप चालू शकतो. बेसिकली हायवेसाठी गाडी बेस्ट आहे. ओके. त्यांचं हायवेवरती ड्रायव्हिंग जास्ती असेल तेही आरामात चालू शकतात गाडी. गाडीचं मेंटेनन्स सर्व्हिसिंगचं काय म्हणणं आहे सगळं? एक आपल्याला AdBlue ह्याच्यात लागतं टाकायला. हा, ते डिझेल असल्यामुळं BS6. येस. एक 20-25,000 मध्ये तुमचं वर्षाचं एकदा मेंटेनन्स झालं की काही इश्यू नाही त्याची गाडी. म्हणजे हेड कम्फर्ट जे म्हणतो ना आपण, हेडरूम बेसिकली एवढी जास्त आहे हेडरूम. आता सीट हक करून बसते साईडला. सीट बकेट सीट्स असल्यामुळं थोडेसे ते साईडने हक केल्यासारखं वाटतं. म्हणजे तुम्ही जागेवर सेटल राहता असं. सीट्स म्हणजे असे बनवलेले आहेत. सगळे 4चे 4 डिस्क ब्रेक्स आहेत, विच इज नाईस. हे बरेच लोक कॉस्ट कटिंग करतात, म्हणजे कंपनीज. गाडी 4x4 मध्ये पण अवेलेबल आहे, पण जी आपल्याकडे जी आत्ता गाडी आहे ती आहे 4x2 फ्रंट व्हील ड्राईव्ह. बट बेस्ट गाडी आहे. म्हणजे एवढी तुम्ही ऑफ रोडला घेऊन जाणार नाही ही गाडी ऑब्व्हियसली, आणि जरी घेऊन गेले तरी तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. बट 4 व्हील ड्राईव्ह नसल्यामुळे फक्त कदाचित तेवढा प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला. लास्टली सेईंग की गाडी कम्फर्टेबल आहे, मस्त आहे, एकदम भारी आहे. जर तुम्ही कन्सिडर करत असाल तर कन्सिडर करा. हायवे ड्राईव्हसाठी चांगली आहे. तुम्ही जर्नीजला घेऊन जाऊ शकता गाडी, नो इश्यूज, काहीच प्रॉब्लेम नाही. अमेरिकन बिल्ट आहे, फक्त थोडी खर्चिक आहे. जर तुम्ही, आणि तुमचा आवड शेवटी ॲट दी एंड गोष्ट आवडीवर येते. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर इट्स बेस्ट, तुम्ही तीच घेऊन टाकायचं, तुम्ही जास्त विचार करायचा नाही. तर ह्या गोष्टीवरती आपण हा ब्लॉग इथं संपवतो आहे. थँक्यू फॉर वॉचिंग आणि स्टे ट्यून फॉर सच मोर ब्लॉग्स. आणि नेक्स्ट आपण झालं तर संग्रामचीच हे स्कॉर्पिओन यांचं पण आपण व्हिडिओ रेकॉर्ड करूया. बट त्यासाठी मला वॉच टाईम पाहिजे, लाईक्स पाहिजे, आणि अजून 1-2 गोष्टी पाहिजेत. हे जर ज्या वेळेला कम्प्लीट होईल त्याच वेळेला ती गाडी आपण रिव्ह्यू करू. टिल देन बाय बाय, टेक केअर. Bonus. ओ वाओ, ओ भाई साहब, ड्रीम है भाई ही. रेंज रोवर, लँड रोवर रेंज रोवर SV. बाप रे, सेंटर कमी आहेत बट ठीक आहेत, म्हणजे आता वाढलेत. हो भाई साहब, मस्त गाडी होती. GLS मॅबॅक होती ती, मॅबॅक GLS.